नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता पोलीस स्टेशनमध्ये राया जयची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो, ए घोरपड्या, 2 मिनिटासाठी मला मोकळं सोड. नाही तुझी मजाची सजामध्ये बदलली ना तर मग बघ. फक्त मला इथनं बाहेर पडू दे. मग नाही तुला माझ्याकडे जगण्याची भीक मागायला लावली ना तर नाव राया लावणार नाही. आता मात्र लगेच इथे राया जयची कॉलर ओढू लागतो. त्याच वेळेस आता घोरपडे लगेच त्याला बाजूला ढकलतो आणि हवालदारांना म्हणू लागतो, बघत काय बसलाय तुम्ही, मारा त्याला. आता मात्र सगळे मिळून रायाला जोरजोरात मारू लागतात. जय मात्र हसत रायाकडे बघत असतो. तर इकडे मंजिरी नाना आणि निखिलला म्हणत असते, बघा ना नाना, जीजी असं कसं वागते, असा कसा हट्ट धरते, माझ्यामुळे त्या विठुरायाला कशाला बाहेर काढलंय. आता बघा ना, तो जगाचा पोशिंदा आहे, पण जीजी असं कसं वागू शकते विठुरायाबरोबर. अहो, आपल्या आयुष्यात जे काही घडतं ना ते आपले कर्माचे भोग असतात, हे कसं समजत नाही जीजीला. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, मंजिरी तू शांत हो बरं, मी उमाला समजावतो. हे बघ, आत्ता ती रागाच्या भरात बोलतून गेली आणि मी तिला समजावतो, मग ती नक्की तुझ्या विठुरायाला आतमध्ये घेऊन जाईल. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो नाना, जीजीला समजावा ना. अहो, हे सगळे कर्माचे भोग असतात आणि ते स्वतः विठुरायालाही चुकले नव्हते, त्यालाही ते भोगावेच लागले होते. त्यामुळे प्लीज नाना, जीजीची समजूत कशी काढायची ते बघा ना. तेव्हा नाना म्हणू लागतात, हो मंजिरी, तू काळजी करू नको, असे म्हणून आतमध्ये निघून जातात. त्याच वेळेस मंजिरी आता विठुरायासमोर हात जोडून म्हणू लागते, राया, खरंच जीजीला माफ कर रे. तिने ना हे मुद्दामून नाही केलं. खरं तर ना ती तुझ्यावर चिडलीच नाहीये, ती माझ्यावर चिडली. माझ्यावरचा राग ती तुझ्यावरती काढते. काय करणार आहे, कारण तूच माझ्या जवळचा आहे ना, म्हणून माझ्यामुळे तुलाही शिक्षा देते रे ती. पण खरंच जी काही शिक्षा द्यायची ना जीजीला नको देऊ, मला दे, कारण ही सगळी चूक माझीच आहे. तेव्हा निखिल आता मंजिरी जवळ येतो आणि म्हणू लागतो, ताई हे बघ, जीजी आत्ता रागात आहे ना म्हणून हे सगळं बोलून गेली ग, पण खरंच तिचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. आणि बघ, थोड्याच वेळात तिचा राग निवळेल आणि मग स्वतःच येईल आणि विठुरायाला आणि तुला दोघांनाही घरात घेऊन जाईल. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, असंच सगळं काही होऊ दे राया, असे म्हणून ती आता विठुरायाकडे प्रार्थना करत असते. तर इकडे आतमध्ये नाना जीजीची समजूत काढण्यासाठी आलेले असतात. त्याच वेळेस आतमधून शशिकलाचा जोरात आवाज येतो, जाऊबाई काय झाले तुम्हाला, तुम्ही डोळे का उघडत नाही, जाऊबाई काय झाले, उठा जाऊबाई. आता मात्र मंजिरी निखिल दोघेही खूपच घाबरतात, जीजीला झाले तरी काय. त्याच वेळेस आता दोघेही बाहेरनं धावत घरात आलेले असतात. आता मात्र निखिल जीजीच्या रूममध्ये घुसतो. त्याच वेळेस आता मंजिरी घुसणार ते शशिकला पटकन दरवाजा बंद करून घेते. आता मात्र मंजिरी जोरजोरात दरवाजा वाजवत असते, अगं काकू, मी बाहेर राहिले, मला आतमध्ये घे ना, काय झालंय जीजीला. त्याच वेळेस नाना म्हणू लागतात, अगं उमा डोळे उघड, काय झालंय तुला, उमा डोळे उघड पटकन. निखिलही जीजीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वजण आता जीजीला जोरजोरात आवाज देऊन हलवून उठवत असतात, पण मात्र जीजी काही उठायला तयारच नसते. तिला ना अटॅक आलेला असतो. आता मात्र इकडे शशिकलाही म्हणू लागते, जाऊबाई मी तुम्हाला काही होऊ देणार नाही हो, असं नका करू जाऊबाई, डोळे उघडा, हे बघा मी वारा घालते तुम्हाला, तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जायचं का जाऊबाई, पटकन उठा बरं. तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो, नाना आपल्याला पटकन ॲम्ब्युलन्सला फोन करावा लागेल, वेळ व्हायला घालून उपयोग नाही आहे. आता मात्र नाना म्हणू लागतात, हो हो निखिल, पटकन फोन कर. त्याच वेळेस बाहेरनं मंजिरी म्हणू लागते, काकू प्लीज दरवाजा उघड ना गं, जीजीला काय झालंय मला बघू तरी दे, काकू ऐक ना गं. आता मात्र मंजिरीची ही सगळी तडफड ऐकून शशिकला मनाशीच म्हणू लागते, मंजिरी अजून तडफड कर, मला हीच तुझी झालेली तडफड बघायची. मागच्या वेळेस जेव्हा माझ्यावरती वेळ होती ना तेव्हा तू मजा करत होती आणि माझी तडफड होती, पण आता नाही. आता तुझ्या जीजीसाठी तुला तडफडायला नाही लावलं ना तर नाव शशिकला नाही आहे. ओरड, अजून ओरडायचंय ते ओरड, रडायचे ते रड, पण मी काही तुला आतमध्ये घेणार नाही, असे आता ती मनाशीच म्हणत असते. त्याच वेळेस इकडे ईशा ही मंजिरीजवळ बाहेर येते आणि म्हणू लागते, काय झालंय मंजिरी. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय माहिती, जीजी चक्कर येऊन पडली की काय कळायलाच मार्ग नाही आहे आणि काकू दरवाजाही उघडत नाही, मलाही आतमध्ये येऊन देत नाही आहे. तेव्हा शशिकला लगेच आतमधून म्हणू लागते, जाऊबाई तुम्हाला काय झालं आहे, डोळे उघडा जाऊबाई, असं नका करू हो, असं नका करू जाऊबाई. आता मात्र मंजिरी जोरजोरात दरवाजा वाजू
लागते. तेव्हा ईशाही म्हणू लागते, अगं मम्मी दरवाजा उघड, काय झालंय नेमकं? त्याच वेळेस आता निखिल लगेच ॲम्ब्युलन्सला फोन करतो. तेव्हा नानाही म्हणत असतात, हे बघ उमा, आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे, डोळे उघड बरं, तुला पाणी देऊ का, उघड पटकन डोळे. पण मात्र जीजी काही डोळे उघडत नसते. त्याच वेळेस आता लगेच मंजिरी जोरजोरात काकूला आवाज देऊ लागते. त्याच वेळेस शशिकला पटकन दरवाजा उघडते आणि बाहेर येते आणि पुन्हा दरवाजा बंद करून घेते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अगं काकू काय करते, मला आतमध्ये का घेत नाही, मला बघू तरी दे, जीजीला झालंय तरी काय, काय झालंय नेमकं तिला? तेव्हा शशिकला म्हणू लागते, ए मंजिरी, तू काय आता तुझ्या जीजीचा जीव घेऊनच शांत बसणार आहे का? तेव्हा मंजिरी शशिकलाला म्हणू लागते, अगं काकू काय बोलते तू, मी का असं करू? तेव्हा शशिकला लगेच आता नाटक सुरू करते आणि कळवळून मंजिरीला म्हणू लागते, अगं मंजिरी, नको असं वागू गं, तुझ्या आईवडिलांबरोबर नको असं वागू. का एवढा स्वैराचार करते त्यांच्यावरती? एवढी मजा करून तुझं समाधान झालं का? गेली होती ना त्या रायाबरोबर, मग आता मजा मारून झाली असेल ना, मग बघ तुझ्यामुळे तुझ्या जीजीची अवस्था काय झाली. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, अगं काकू असं काय बोलते तू, यात माझी काही चूक नाही, मला जाऊ दे बरं आतमध्ये, मला बघायचंय जीजीला काय झालंय. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, थांब मंजिरी, तुला सांगितलेलं समजत नाही का? अगं किती स्वैराचार करणार आहे तुझ्या त्या माऊलीवरती. अगं त्यांनी मला सांगितलंय की मला मंजिरीचं तोंडही बघायचं नाही आणि तिची सावलीही माझ्यावरती पडता कामा नये. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, काय जीजी असं म्हणाली? नाही नाही नाही, मला नाही वाटत जीजी असं म्हणेल म्हणून. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, हो का, म्हणजे मी खोटं बोलते असं वाटतंय का तुला? तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, नाही गं, पण नेमकं झालंय तरी काय काकू तिला? तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, अगं जेव्हा विठुरायाची मूर्ती बाहेर काढली ना जाऊबाईंनी आणि त्या रागाच्या भरात आतमध्ये आल्या ना, म्हणून मी त्यांच्याशी बोलायला गेले, त्याच वेळेस माझ्यासमोर धाडकन खाली पडल्या आणि बेशुद्ध अवस्थेत आहेत त्या. आता तू काय जाणार आणि काय बोलणार आहे त्यांच्याशी? त्यांनी मला जेव्हा त्या खाली पडल्या ना, तेव्हा लगेच त्या माझ्याशी बोलल्या आणि म्हणाल्या, मला मंजिरीचं तोंडही बघायचं नाही आणि तिची सावलीही माझ्यावर पडता कामा नये, नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, काय बोलते काकू तू? तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो, आता तू ऐकायला तयारच नाही आहे ना, मग जीव घेऊन एकदाची मोकळी हो. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, नाही नाही, मी नाही जात हवं तर, पण काकू तू बघ ना गं, तिला काय हवंय काय नकोय बघ ना, काय झालंय, हॉस्पिटलला घेऊन जा. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो जाऊबाईंना हॉस्पिटलला न्यायचे, पण तू इथे दरवाज्यात का उभी, तू जा ना तिकडे लांब, त्यांच्यावर सावलीही पडता कामा नये तुझी, असं सांगितलंय त्यांनी. त्यांना जर कळलं ना मी तुला सांगितलं नाही तर त्यांना खूप राग येईल. तेव्हा लगेच आता शशिकला मंजिरीचा हात पकडते आणि ओढत तिला इकडे हॉलमध्ये घेऊन येते आणि म्हणू लागते, इथेच बसायचं, अजिबात तिकडे फिरकायचं नाही, असे म्हणून आता लगेच आतमध्ये निघून जाते. तरी ते मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं, पण तिला आपल्या जीजीची खूपच काळजी वाटत असते. त्याच वेळेस इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये राहायला खूपच मारलेलं असतं. आता मात्र हवालदारांकडून त्याच्या डोक्यात मार लागल्यामुळे रायाही इथे बेशुद्ध झालेला असतो. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर माने म्हणू लागतो, घोरपडे सर, हा तर मेला बेला की काय, असा का पडलाय हा? तेव्हा लगेच आता जय त्याच्या नाकाला बोट लावून बघतो आणि म्हणू लागतो, नाही रे, अजून जिवंत आहे, श्वास चालू आहे ना, मग कशाला घाबरवताय, अजून नाही मेला तो. तेव्हा लगेच आता हवालदार म्हणू लागतात, पण साहेब आता काय करायचं याचं? तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, अरे तुम्ही थांबलाच का, अजून मारत राहायचं ना, बरं ठीक आहे, आता जाऊ द्या, या एक काम करा, याला उचला आणि गावाबाहेर लांब कुठेतरी नेऊन फेका. असे म्हणून आता सर्वजण लगेच रायाला उचलतात आणि तिथनं घेऊन निघालेले असतात. त्याच वेळेस इकडे आता निखिल धावतच हॉलमध्ये येतो. आता तो तिथनं बाहेर निघालेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, निखिल काय झालंय जीजीला? पण मात्र निखिल खूपच घाईत असतो. तो बाहेर जाऊन काही माणसांना बोलावून आणतो. आता मात्र सगळे माणसं आतमध्ये जातात. मंजिरीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं, जीजीला नेमकं झालंय तरी काय? सर्वजण आता जीजीला इथे उचलून घेऊन येतात. आता मात्र मंजिरी जीजीजवळ जाण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेस शशिकला तिचा हात धरून तिला बाजूला ओढते आणि म्हणू लागते, सांगितलेलं समजत नाही का? अजिबात सावली पडता कामा नये, लांब राहा तू. आता मात्र सर्वजण इथे जीजीला हॉस्पिटलला घेऊन गेलेले असतात. मंजिरी मात्र एकटीच आपल्या विठुरायाकडे बघत असते. त्याच वेळेस ती आपल्या रायासमोर येते आणि आता लगेच रायासमोर हात जोडून म्हणू लागते, काय रे राया, काय बघतोयस तू? अरे तू जगाचा पोशिंदा आहे ना, सगळ्यांची काळजी करतो ना तू, रक्षण करतो ना सगळ्यांचं, मग
आज माझ्या जिजीवरती अशी वेळ का? का फक्त चांगल्या लोकांची मजा बघतोय तू, त्यांचे हाल बघतो का? विठुराया काहीही कर, हे बघ जिजीने माझ्यावरचा राग तुझ्यावरती काढलाय रे, खरंच. पण असं नको करू, तिला या सगळ्याची शिक्षा नको देऊ रे. जी काही शिक्षा द्यायची ना ती मला दे. त्यामुळे काही कर आणि माझ्या जिजीला लवकरात लवकर घरी घेऊन ये. असे म्हणून आता मंजिरी विठुरायाकडे प्रार्थना करू लागते. त्याच वेळेस इकडे जयने सांगितल्याप्रमाणे हवालदारांनी रायाला लांब गावाच्या बाहेर आणून टाकलेलं असतं. आता मात्र डिफिकल्ट डंकी अण्णाकडे जातात आणि अण्णाला म्हणू लागतात, अण्णा रायाभाऊला वाचवा. त्या पोलिसांनी रायाभाऊला पकडलंय. आता झालेला सगळा प्रकार डिफिकल्ट आणि डंकी अण्णाला सांगू लागतात. तेव्हा डिफिकल्ट म्हणत असतो, अण्णा काहीही करा पण पटकन रायाभाऊला सोडा. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, आता राया लवकरच सुटणार. या अण्णाला सांगितलंय की नाही तुम्ही समज. मग मी पण बघतो कोण डांबून ठेवतं रायाला तिथे. तुम्ही निघा आता इथनं, मी बघतो काय करायचं ते. असे म्हणून डिफिकल्ट आणि डंकी तिथनं निघालेले असतात. तेव्हा अण्णा म्हणू लागतो, हा घोरपडे एवढं समद वागायला आहे रायाबरोबर आणि मला काहीही कल्पना नाही. नाही 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 बघावं लागेल नेमकं चाललंय तरी काय. असे म्हणून आता अण्णा लगेच इकडे घोरपडेला फोन करत असतो. त्याच वेळेस इथे दुसऱ्या दिवशी आता सकाळ झालेली असते. तरीही मंजिरी आता आपल्या विठुरायासमोर डोकं ठेवून तिथेच झोपलेली असते. त्याच वेळेस आता हॉस्पिटलमधनं निखिल आणि नाना घरी येतात. आता मात्र अंगणात येताच बघतात तर मंजिरी विठुरायाच्या मूर्तीसमोर तिथेच डोकं ठेवून झोपलेली असते. तेव्हा नाना लगेच मंजिरीला हात लावून उठवू लागतात. त्याच वेळेस मंजिरीला जाग येताच मंजिरी विचारू लागते, नाना जीजी कशी? तिला बरं वाटतंय ना? काय म्हणाले डॉक्टर? ती का आली नाही घरी? काय झालं असेल तिला? आता मात्र नाना म्हणू लागतात, हो मंजिरी, जीजी ठीक आहे, तू शांत हो बरं जरा. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, पण काय झालं होतं जीजीला? तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, अगं तिचं BP वाढलं होतं ना आणि त्यात छोटासा अटॅक पण आलाय तिला. आता मात्र मंजिरीला तर धक्काच बसतो. तेव्हा निखिल म्हणू लागतो, मंजिरीताई तू नको काळजी करू, जीजी लवकरात लवकर बरी होईल आणि येईल घरी. तेव्हा नाना म्हणू लागतात, हो तिचं BP वाढत होतं ना म्हणून त्यांनी ॲडमिट करून घेतलंय. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, पण नाना निखिल तुम्ही दोघेही इकडे कशाला आलायत? एक जणाने तिच्यासोबत थांबायचं ना, तिला काही लागलं तर? तेव्हा नाना म्हणू लागतात, नाही आता ती बरी आहे आणि आम्ही अंघोळीसाठी आलोय आणि डबा घेऊन लगेच जाणार आहोत. तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात, मंजिरी चल बरं तू आता आतमध्ये चल आणि जरा आराम कर बरं. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, नाही नाना मी नाही आतमध्ये येऊ शकत. जोपर्यंत माझा विठुराया बाहेर आहे तोपर्यंत मीही बाहेरच राहणार. तेव्हा नाना म्हणू लागतात, अगं मग तुझ्या विठुरायालाही आतमध्ये घे, जरा आराम कर आणि मग आपण हॉस्पिटलला जाऊया. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मी नाही भेटू शकत ना जीजीला, मी तिच्या समोरही नाही येऊ शकत. तेव्हा नाना म्हणू लागतात, कोण म्हणालं असं तू नाही भेटू शकत जीजीला म्हणून? अगं आपण हॉस्पिटलला जाऊया चल बरं पटकन. त्याच वेळेस शशिकला येते आणि म्हणू लागते, भाऊजी काय बोलताय तुम्ही? अहो जाऊबाई जेव्हा खाली कोसळले ना तेव्हा त्या मला म्हणत होत्या की मंजिरीचं तोंडही बघायचं नाही आणि तिची सावलीही माझ्यावरती पडता कामा नये, नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. तेव्हा लगेच आता जीजीला असं काही बोलताच मंजिरी म्हणू लागते, अगं काकू काय बोलतेस? नीट बोल ना, असं काही बोलू नको. जीजी ठीक होणार आहे आणि लवकरात लवकर घरी येणार आहे. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, माझी काहीही हरकत नाही आहे मंजिरी, तुला भेटायला जायचे ना तू जाऊ शकते, पण माझ्या मनात काय वाटते सांगू का? हे बघा, कावळा बसायची वेळ आणि फांदी तुटायची वेळ एक व्हायला नको, म्हणून म्हटलं जीजींचं म्हणणं ऐकावं आपण, कशाला मंजिरीने जायचं भेटायला. तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात, शशिकला उगाच काही बोलू नको. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, नाही जाणार मी नाही जाणार जीजीला भेटायला. ती बरी आहे ना, तिला बरं राहू द्या, मी नाही जाणार तिच्यासमोर, माझी सावलीही तिच्यावरती पडता कामा नये. तेव्हा नाना म्हणू लागतात, चल मग घे तुझ्या विठुरायाला आतमध्ये. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही आता विठुराया आतमध्ये येणार नाही. आता मात्र मंजिरी रागातच भडकते आणि म्हणू लागते, जोपर्यंत माझी जीजी नीट होऊन घरी येत नाही ना तोपर्यंत रायाही घराच्या बाहेरच राहणार. आता मात्र लगेच शशिकला ईशाला खुणवते आणि हा सगळा व्हिडिओ काढून घे असे म्हणू लागते. आता मात्र ईशाही लगेच मंजिरीचा आणि विठुरायाचा तो व्हिडिओ काढू लागते. तेव्हा लगेच मंजिरी आता विठुरायासमोर जाते आणि विठुरायाकडे बोट करून म्हणत असते, आजपासून तुझी जागा बाहेर. मी तुला किती विनवण्या केल्या, रात्रभर एवढ्या प्रार्थना केल्या, पण तो नाही ऐकलं ना. मी म्हटलं होतं ना माझ्या जीजीला घरी घेऊन ये, तिला
नीट कर, पण तू नाही ऐकलं माझं. त्यामुळे आता जोपर्यंत माझी जीजी बरी होऊन येत नाही ना, तोपर्यंत तुझी जागा इथेच बाहेर. तोपर्यंत आमच्या घरात तुला स्थान मिळणार नाही. तुला ना तुझे हे कमरेवरचे हात सोडून आणि विटेवरून खाली उतरून माझ्या मदतीला धावून यावंच लागेल राया, असे आता मंजिरी खडसावून विठुरायाला सांगत असते. आता मात्र हा सगळा व्हिडिओ ईशाने काढलेला असतो. त्याच वेळेस इकडे अण्णा आता रायाला त्याच्या घरी घेऊन येतात. तेव्हा आता रायाला शुद्ध आलेली असते. त्याच्या बाजूला अण्णा, डिफिकल आणि डंकी बसलेले असतात. तेव्हा लगेच आता राया उठून बसतो आणि म्हणू लागतो अण्णा. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात राया मेरा बच्चा, अरे कसा आहे तू? मला जेव्हा समजलं ना तुला गावाबाहेर फेकलंय त्या पोलिसांनी, माझा जीव असा तिळतिळ तुटला रे. आम्ही सर्वजण तुला शोधत होतो, पण तू सापडतच नव्हता. अरे राया, हे बघ, मी तुझा बाप आहे. मी तुला खूप वेळा सांगितलं त्या पोरीच्या नादाला लागू नको, पण आजकाल तू तुझ्या बापाचं ऐकायला तयारच नाहीये. खरंच तुला माझा राग येत असेल, पण तुझ्या भल्यासाठी सांगतो, त्या पोरीचा नाद सोडून दे राया. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अण्णा, तुम्ही बरोबर बोलताय, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. माझ्या आयुष्यात मिसफायर आल्यापासून ना तिच्याच आयुष्यात प्रॉब्लेम सुरू झाले. जेव्हा मी तिच्या आयुष्यात गेलो ना, तेव्हापासून तिच्या आयुष्यात वाईटच वाईट होते. त्यामुळे आजपासून काही झालं तरी मिसफायरच्या आयुष्यात मी ढवळाढवळ करणार नाही. तेव्हा लगेच आता रायाच्या अंगावरती वळ असतात. तेव्हा अण्णा म्हणू लागतात पण हे सगळं काय झालंय तुला? तेव्हा राया म्हणू लागतो काही नाही अण्णा, जुने हिशोब होते तेच बाकी राहिले होते आणि आता ते पूर्ण करण्याची वेळ आली. पण इथून पुढे मी मिसफायरच्या आयुष्यात ढवळाढवळ अजिबात करणार नाही. त्याच वेळेस आता इकडे शशिकलाने तो व्हिडिओ गावातील सगळ्या लोकांना पाठवलेला असतो. सगळीकडे तो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो. त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया इथे चहाच्या टपरीवरती चहा पित असतानाच आपल्या मोबाईलमध्ये तो मंजिरी आणि विठुरायाचा व्हिडिओ बघू लागतो. आता मात्र सगळे लोक आजूबाजूला तोच व्हिडिओ बघत असतात. त्यामुळे सगळे लोक भडकतात. तेव्हा लगेच इकडे शशिकला म्हणू लागते आता बघ मंजिरी, अख्खं गाव कसं तुझ्या विरोधात येऊन तुझ्या घरात घुसून तुला बाहेर काढेल. आता बघ, हे पंढरपूर आहे आणि विठुरायाला बोललेलं इथे चालणार नाही. आता बघ तुझी कशी जिरवते ते. आता मात्र इकडे राया म्हणू लागतो अरे बापरे, हा व्हिडिओ समध्या गावातील लोकांनी बघितला आणि मिसफायरच्या घरावरती अटॅक केला तर? नाही नाही नाही, मला काहीतरी करावं लागेल. काय करू पण मी, असे आता राया म्हणत असतो. तर या सगळ्या संकटातून राया मंजिरीला कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.